नमस्कार मित्रांनो, आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे कार्यक्रम डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा या कार्यक्रमात मी डॉक्टर निखिल हरेंद्र शासने आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो। मित्रांनो, कार्यक्रमाचा श्री गणेश करूया श्री संत तुकाराम महाराजांच्या अभंगाने। बरोबर, रंगी रंगे नारायण, रंगी रंगे नारायण, उभा करीतो कीर्तन, उभा करीतो कीर्तन, हाती घेऊन या वीणा, हाती घेऊन या वीणा, कंठी राहे नारायण, कंठी राहे नारायण। बोला पंढरीनाथ महाराज की जय। बरोबर मित्रांनो, अभंगात जसा शब्द आला रंग, बरोबर, रंग आपल्याशी बोलतात। जसं आपण आता बाहेर गेलो तर रस्त्यावर आपला जो हिरवा रंग आहे पुढे चला म्हणतो, पिवळा रंग म्हणतो की हळू चला, लाल रंग म्हणतो की थांबा, तसंच आपला शरीर देखील आपल्यासोबत संवाद साधत असतो, वेगवेगळ्या रंगांनी आपल्याला संकेत देत असतो। तर आपला आजचा जो विषय आहे तो एका अशाच विषयावर आहे की ज्याच्यामध्ये आपली जी त्वचा म्हणा किंवा आपले डोळे म्हणा किंवा आपली लघवी म्हणा, पिवळा रंग त्याला येतो। बरोबर मित्रांनो, आजचा आपला विषय आहे कावीळ, समज आणि गैरसमज। आणि या विषयावर आपल्याला मार्गदर्शन करायला आलेले आहेत सायन रुग्णालय मुंबई चे दोन डॉक्टर पाहुणे आपल्यासोबत आहेत। सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर मोहन जोशी सर आणि प्राध्यापक डॉक्टर वृंदा कोलते मॅडम। नमस्कार मॅडम। नमस्कार सर, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात। तर मित्रांनो, सरांचा परिचय करून देतो। डॉक्टर मोहन जोशी सर, आपण अधिष्ठाता आहात सायन रुग्णालय मुंबई येथे, म्हणजेच लोकमान्य टिळक म्युनिसिपल वैद्यकीय महाविद्यालय आणि सर्वसामान्य रुग्णालय सायन मुंबई। आपण प्राध्यापक देखील आहात शल्य चिकित्सा विभागात। आपल्या शिक्षणाविषयी सांगायचं झालं तर आपण आपलं MBBS आणि MS शल्य चिकित्सा या विभागात सायन रुग्णालयातूनच केलेलं आहे आणि आज तिथेच सायन रुग्णालयाचेच विद्यार्थी अधिष्ठाता म्हणून कार्यरत आहेत। पुढे आपण परदेशात देखील प्रशिक्षण घेतलेलं आहे आणि जवळजवळ 120हून अधिक आपण शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। जगभरामध्ये आपण वेगवेगळ्या ठिकाणी प्रबंध वाचन केलेले आहेत, वेगवेगळे पुरस्कार देखील आपल्याला मिळाले। त्यात यंग इन्व्हेस्टिगेटर अवॉर्ड जपानमधल्या परिषदेत आपल्याला मिळालेला आहे आणि आपल्या रुचीचा विषय आहे सर्जिकल गॅस्ट्रोएंट्रोलॉजी आणि ॲडव्हान्स थेरपेटिक एंडोस्कोपी या विषयात आपली विशेष रुची आहे। तर हे आहेत डॉक्टर मोहन जोशी सर। आणि आता वळूया मॅडमकडे, प्राध्यापिका डॉक्टर वृंदा कोलते मॅडम। आपण प्राध्यापिका आहात शरीर क्रियाशास्त्र म्हणजेच फिजिओलॉजी या विभागामध्ये। आपल्या गाठीशी जवळजवळ 15 वर्षाहून अधिक अध्यापनाचा अनुभव आहे आणि आपण अनेक पदवी आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करत असता आणि महाराष्ट्र MUH ज्याला आपण म्हणतो, महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस म्हणजे महाराष्ट्र आयुर्विज्ञान विद्यापीठ नाशिक याच्या विविध जे कोर्सेस आहेत, फेलोशिपचे म्हणा किंवा सर्टिफिकेट कोर्सेस, त्यात तुम्ही समन्वयक म्हणजेच कन्व्हेनरची भूमिका देखील पार पाडता आणि मॅडमनी देखील राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर अनेक शोध निबंध प्रकाशित केलेले आहेत। मराठी वाङ्मय मंडळाच्या मॅडम सचिव देखील आहेत आणि नुकताच मराठी भाषा गौरव दिन झाला, तर त्यामध्ये मराठी वाङ्मय मंडळाचं कार्य आणि मॅडमने त्यात केलेल्या योगदानाविषयी महाराष्ट्र टाइम्स या संस्थेने किंवा ग्रुपतर्फे मॅडमचा सत्कार करण्यात आला, सन्मान करण्यात आला। तर असे बहुगुणी आजचे आपले पाहुणे आहेत। जोशी सर, पहिला प्रश्न तुम्हाला मी विचारतो की कावीळ म्हणजे काय, हा नक्की आजार आहे की लक्षण आहे, त्याविषयी देखील आमच्या मित्रांना मार्गदर्शन करा।
कावीळ म्हणजे बिलिरुबिन या घटकाच्या वृद्धीमुळे शरीरात आलेला पिवळेपणा. हा पिवळेपणा आपल्याला कुठे दिसतो? हा डोळ्याच्या स्क्लेरा, जो डोळ्याच्या मध्ये दिसतो पिवळेपणा. डोळे पिवळे झाले असं आपण म्हणतो. लघवी पिवळी होऊ शकते आणि काही रुग्णांना काही तऱ्हेच्या काविळीमध्ये संडासचा जो रंग असतो किंवा विष्ठेचा जो रंग असतो तो पांढरा होतो. आता हे बिलिरुबिन द्रव्याची वृद्धी, बिलिरुबिन द्रव्य कुठून येतं? प्रत्येक आपल्या शरीरामध्ये ज्या लाल पेशी असतात त्यांचं आयुष्य सर्वसाधारणपणे 120 दिवस असतं आणि 120 दिवसानंतर या लाल पेशीचा अंत होतो आणि अंत झाल्यानंतर त्या लाल पेशीचं डिग्रेडेशन होऊन त्याच्यापासून हिम आणि बिलिरुबिन आणि बिलिवर्डिन ह्या तऱ्हेची द्रव्य तयार होतात. ज्यावेळी बिलिरुबिनमध्ये वृद्धी होते शरीरात आणि रक्तात त्यावेळी आपल्याला शरीरात या ठिकाणी पिवळेपणा आलेला दिसतो आणि त्या गोष्टीला आपण कावीळ असं म्हणतो. याची कारणं असंख्य असू शकतात. फारच छान. डॉक्टर वृंदा, तुमच्याकडे बोलूया की आम्ही ही जी कावीळ आहे आणि यकृत आहे याच्यात काही संबंध आहे का? आणि यकृताच्या कार्याविषयी देखील आम्हाला सांगा, म्हणजे लिव्हरच्या कार्याविषयी देखील आम्हाला सांगा. निश्चितच म्हणजे कावीळ आणि यकृताचा संबंध आहेच, पण कावीळविषयी अधिक जाणून घेण्याआधी आपण यकृताचं कार्य काय असतं हे समजून घेतलं तर आपल्या प्रेक्षकांना ते अधिक चांगल्या रीतीने समजू शकेल. त्यामुळे यकृत हा शरीरातील एक अत्यंत महत्त्वाचा अवयव आहे. मोठाही आहे, साधारणतः 1.5 किलो वजन असतं आपल्या यकृताचं आणि साधारणतः आपल्या पोटात म्हणजे उजव्या बाजूला हे यकृत असतं. आपण काही स्लाइड्सद्वारेही आपण हे बघू शकतो की जसं शरीरात उजव्या बाजूला हे यकृत असतं आणि यकृताच्या अनेक कार्यांपैकी एक महत्त्वाचं कार्य आपण म्हणू शकतो की बाईल, ज्याला पित्त म्हणतात, हे आपलं यकृतात तयार होत असतं आणि मग ते यकृतामार्फत, आपण पुढील स्लाइडमध्ये ते निश्चितपणे दिसते की यकृतामार्फत ते नंतर मग खाली जी आपल्याला हिरवी पिशवी दिसते आहे ती, त्याला आपण गॉल ब्लॅडर किंवा पित्ताशय असं म्हणतो. म्हणजे यकृताकडून ते पित्ताशयाकडे येतं आणि मग तिथून पित्त नलिकेद्वारे ते नहाल आतड्यात आपण ते सोडत असतो. म्हणजे अशी ही पूर्ण हिपॅटोबिलियरी एक सिस्टीम आहे ज्याचं कार्य अगदी सुरळीतपणे चालणं हे आवश्यक आहे. यात जर काही बिघाड झाला तर आपल्याला कावीळीची लक्षणं दिसून येतात. जसं मगाशी सर म्हणाले तसं रक्तपेशींचा, आपल्या शरीरातील तांबड्या रक्तपेशींचा जसा ह्रास होतो आणि मग त्यापासून त्याच्या विघटनामध्ये बिलिरुबिन तयार होतं, तर त्या बिलिरुबिनची योग्य ती विल्हेवाट लावणं म्हणजे बिलिरुबिन पाण्यात सहज विरघळू शकेल अशा स्वरूपात त्याचं रूपांतर करणं, ज्याला आपण कॉन्ज्युगेशन ऑफ बिलिरुबिन म्हणतो, आणि मग ते पाण्यात सहज विरघळू शकेल अशा स्वरूपात आल्यानंतर त्याचा मलमूत्राद्वारे अगदी सहजरित्या त्याचा निचरा किंवा ते उत्सर्जित करून शरीरातून बाहेर पडतं. तिसरं महत्त्वाचं कार्य आपलं यकृताचं असं आहे की अत्यंत आवश्यक अशी काही प्रथिनं, इसेन्शियल प्रोटीन्स ज्याला म्हणतात, जी यकृतात बनली जातात. जसं आपल्या रक्तामध्ये काही रक्त घोटवण्याचे म्हणजे रक्त गोठण्याचे काही घटक प्रकार असतात ज्याला क्लॉटिंग फॅक्टर्स असं म्हणतात, जी यकृतामध्ये निर्माण केली जातात. जर काही यकृतात बिघाड झाला आणि ह्या क्लॉटिंग फॅक्टर्सच्या निर्मितीत काही तुटवडा आला तर मग आतल्या आत शरीरात रक्तस्राव होणं आणि ब्लिडिंग डिसऑर्डर्स, क्लॉटिंग डिसऑर्डर्स असे दुष्परिणाम होऊ शकतात. अजून एक महत्त्वाचं कार्य, जसं आपल्याला माहिती आहे की पूर्वीच्या काही आपल्या गावी कदाचित अजूनही सगळ्यांच्या घरोघरी एक साधारणतः एक साठवणीची खोली असते, धान्याचं कोठार असतं. तर आपल्याला यकृतालाही आपल्या शरीराचं ते एक साठवणीची खोली किंवा धान्याचं कोठार आहे असं म्हणू शकतो. कारण आपण आपल्या अन्न पदार्थातून, सेवनातून जे आपल्याला विविध पोषक तत्व मिळतात, म्हणजे जसं प्रथिनं आहेत, कर्बोदकं आहेत, स्निग्ध पदार्थ आहेत, तर आपल्या शरीराला त्यातील जेवढी आवश्यकता असते तेवढं ते आपलं शरीर वापरत असतं आणि मग हे जे अतिरिक्त पोषक तत्व असतात त्याचा आपल्या यकृतामध्ये साठा केला जातो आणि मग जेव्हा केव्हा पुढे आपल्या शरीराला याची उणीव किंवा कमतरता भासते तेव्हा जसा लागेल तसा या साठा आपल्या शरीराला दिला जातो. अजून एक महत्त्वाचं कार्य म्हणजे ज्याला आपण डिटॉक्सिफिकेशन असं म्हणतो, म्हणजे काही शरीरात कधी जंतू संसर्ग झाला तर काही हानिकारक टॉक्सिन्स शरीरात तयार होतात, तर ह्या टॉक्सिन्सचं डिटॉक्सिफिकेशन करणं म्हणजे त्याची उपद्रवता कमी करणं आणि त्याचा शरीरातून निचरा करण्याचं एक अत्यंत महत्त्वाचं कार्य आपल्या यकृताद्वारे केलं जातं. अशी अनेक महत्त्वाची जीवनावश्यक अशी कार्य ही आपल्या यकृताद्वारे केली जातात.
फारच छान डॉक्टर वृंदा. एकदम सोप्या शब्दामध्ये मॅडमने आपल्याला सांगितलं की यकृताचं कार्य म्हणजे एका धान्याच्या कोठारासारखं आहे आणि गरज लागेल तेव्हा ती गरज पुरवली जाते. आणि जसं पोलीस चेकपोस्ट असतात तसं डिटॉक्सिफिकेशनचं किंवा न्यूट्रलायझेशनचं बाहेरून काही आलेलं घातक शरीराला असलेलं तर तो पदार्थ न्यूट्रलाइज केला जातो. तर जोशी सर तुमच्याकडे वळूया. पुढला प्रश्न असा आहे की कावीळ झालं ही कशी ओळखावी, त्याच्या लक्षणाविषयी आम्हाला सांगा. कावीळची लक्षणं अनेक आहेत. कावीळ झाली म्हणजे बहुधा यकृताचं डिस्फंक्शन किंवा कार्य चांगलं होत नाही आहे, चालत नाही आहे असं आपण समजतो. आणि त्यामुळे यकृताची जी कार्य आहेत ती जर त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता आली की ती आपल्याला निरनिराळ्या सिम्पटम्समध्ये दिसून येतात. एक म्हणजे साधी गोष्ट की भूक न लागणे, हे एक लक्षण असू शकतं काविळीचं. दुसरं म्हणजे डोळे पिवळे होणे, हे एक लक्षण असतं. तिसरं म्हणजे लघवी ही पिवळ्या रंगाची, अगदी गडद पिवळ्या रंगाची लघवी होणं, हे एक काविळीचं लक्षण असू शकतं. त्वचासुद्धा पिवळी पडू शकते. त्याच्यानंतर काही तऱ्हेच्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस ज्याला आम्ही म्हणतो, त्या ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमध्ये पित्त किंवा बिलिरुबिन हे खाली पोचतच नाही आतड्यामध्ये. त्यामुळे विष्ठेला पिवळा रंग येत नाही. पिवळा रंग जो असतो तो बिलिरुबिन बिलिवर्डिनमध्ये कन्वर्ट केल्यानंतर किंवा तयार झाल्यानंतर येतो. तर ज्यावेळी अशा काही तऱ्हेच्या काविळीच्या रुग्णांना पांढरी संडासला होणे हा एक मुख्य सिम्पटम असू शकतो किंवा एक हे असू शकतं. त्याच्यानंतर ज्यावेळी व्हायरल हेपॅटायटिस होतो त्यावेळी रुग्णाला ताप येणे, तो ताप खूप नसतो, लो ग्रेड असू शकतो. त्याच्यानंतर ॲनिमिया होणे, काही तऱ्हेच्या हिमॉलिटिक जॉन्डिसमध्ये किंवा इव्हन मॅसिव्ह मलेरिया झाला एखाद्या माणसाला तर त्याच्या जे लाल पेशीमध्ये मलेरियाचे जंतू असतात त्या लाल पेशी पटापट मृत पावतात आणि त्या पेशंटला ॲनिमिया होतो. 4-5 ग्रॅम बिलिरुबिन आपलं हिमोग्लोबिन होतं त्याचं आणि मग ते बिलिरुबिनचं प्रमाण खूप एक्सेसिव्ह वाढतं. कारण सडनली अशा लाल पेशी मृत पावल्यानंतर त्यांचं डिग्रेडेशन होऊन बिलिरुबिनचं प्रमाण वाढू शकतं. तर ह्या काही तऱ्हेच्या म्हणजे सिम्पटम्स आहेत की जे काविळीमध्ये नियमितपणे दिसून येतात आणि त्यामुळे कावीळ झाली असं कोणीतरी म्हणू शकतं. फारच छान डॉक्टर जोशी. आणि सरांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे आपण नवीन ज्या व्याख्या आहेत किंवा शब्द आपण ऐकतोय, ऑब्स्ट्रक्टिव्ह हा शब्द जो आहे त्याविषयी पण जाणणार आहोत. डॉक्टर वृंदा तुमच्याकडे वळूया की काविळीचे काही प्रकार आहेत का किंवा त्याची कारणं काय आहे, तर त्याचा कृपया खुलासा करा. जसं आपण मगाशी नमूद केलं की कावीळ हा आजार नसून ते आजाराचं लक्षण आहे आणि मग हे लक्षण आढळून येणाऱ्याचे आजाराचे अनेक प्रकार आहेत. तर साधारणतः आम्ही मेडिकल टर्मिनॉलॉजीमध्ये त्याचं एक 3 प्रकारात आपण वर्गीकरण केलेलं असतं, ज्याला आम्ही म्हणतो प्री हिपॅटिक, हिपॅटिक आणि पोस्ट हिपॅटिक किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस किंवा कावीळ असं म्हटलं जातं. तर प्री हिपॅटिक या वर्गप्रकारात म्हणजे कोणत्या कारणामुळे कावीळ होते, जसं मगाशी उल्लेख झाला की साधारणतः आपल्या रक्तामध्ये ज्या तांबड्या पेशी असतात त्यांचं आयुष्यमान हे साधारणतः 120 दिवसांचं असतं आणि 120 दिवसानंतर त्यांचा नैसर्गिकरित्या त्या तांबड्या पेशींचा क्षय सुरू होतो आणि मग त्यातील आपल्याला माहिती आहे की तांबड्या पेशींमध्ये हिमोग्लोबिन असतं. तर त्या हिमोग्लोबिनचं विघटन होऊन मग त्याचं बिलिरुबिन तयार होतं. पण जर समजा कोणत्याही कारणामुळे जसं मलेरिया आहे किंवा काही सिकल सेल ॲनिमिया, थॅलेसिमिया असे हे काही रक्ताचे आजार आहेत ज्यामध्ये या तांबड्या पेशींचं हे जे विघटन आहे किंवा त्यांचा जो क्षय आहे हा अपेक्षेपेक्षा किंवा फिजिओलॉजिकल रेंजपेक्षा खूप अधिक पटीने होतो आणि मग खूप जास्त प्रमाणात बिलिरुबिन तयार होतं आणि मग ते बिलिरुबिन हँडल करणं किंवा ते मॅनेज करणं हे आपल्या यकृताच्या क्षमतेच्या आवाक्याबाहेर होतं. त्या यकृतावरती खूप ताण पडतो आणि मग रक्तातलं बिलिरुबिन वाढतं. म्हणजे वस्तुतः यकृतामध्ये काही बिघाड नसतो, परंतु शरीरात तयार होणारं बिलिरुबिनचं प्रमाण हे अत्यंत पटीने वाढल्यामुळे हा आपल्याला कावीळ, रक्तात बिलिरुबिनचं प्रमाण वाढून कावीळ दिसते. हा झाला प्री हिपॅटिक प्रकार. मग हिपॅटिक हा प्रकार जो आहे ह्याच्यात हे यकृतामध्ये दोष निर्माण होतो. मग ते यकृताला सूज येते काही ठिकाणी किंवा काही ठिकाणी यकृताचा एखादा कॅन्सर असू शकतो. अशा प्रकारे म्हणजे आपण ज्याला व्हायरल हिपॅटायटिस म्हणतो किंवा जे विषाणूंचा संसर्ग यकृताला झाल्यामुळे होतो आणि मग ह्यात यकृताचं काम बिघडतं, यकृताची कार्यगती मंदावते
आणि मग रक्तातील बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं. तर ह्याला आपण हिपॅटिक जॉन्डिस असं म्हणतो. आणि ह्यानंतरचा प्रकार म्हणजे पोस्ट हिपॅटिक, ज्याला ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस असंही म्हटलं जातं, जिथे यकृताने बिलिरुबिन तयार करणं आणि शिवाय त्याचं कॉन्ज्युगेशन म्हणजे पाण्यात सहज विरघळेल ह्यात त्याचं रूपांतर करणं हे कार्य अगदी पूर्णपणे व्यवस्थित पार पाडलेलं असतं. पण हे जे बिलिरुबिन आपण मघाशी एका किंवा ह्या स्लाइडमध्ये आपण पुन्हा बघू शकतो की हे बिलिरुबिन जे आहे जे नंतर यकृताकडून पित्ताशयाकडे आणि मग पित्तनलिकेतून ते जे आतड्यापर्यंत पोहोचवण्याचा हा जो मार्ग असतो, या मार्गात काहीतरी अडथळे निर्माण होतात. मग हे अडथळे कशामुळे निर्माण होतात तर कदाचित पित्ताशयात खडे असतात. मग ते पित्ताशयाचे खडे या पित्तनलिकेला ऑब्स्ट्रक्ट करू शकतात. किंवा इथे आपण बघू शकतो तिथे बाजूला पॅनक्रियाज असं लिहिलेलं आहे, ज्याला स्वादुपिंड म्हणतात. तर त्याचा ट्यूमर असेल, त्याचा कॅन्सर असेल तर ही ट्यूमर, ही जी गाठ असते ती पित्तनलिकेचं आकुंचन करू शकतं आणि जेणेकरून ह्या मार्गात अडथळे निर्माण झाल्यामुळे ते बिलिरुबिन आतड्यापर्यंत पोहोचत नाही आणि मग रक्तातलं बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि मग त्यामुळे ही कावीळची लक्षणं दिसून येतात. तर हा झाला पोस्ट हिपॅटिक किंवा ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस. तर असं 3 प्रमुख वर्गांमध्ये आपण कावीळीच्या कारणांचं वर्गीकरण करू शकतो. फारच छान. म्हणजे यकृताच्या आधी पोचण्याच्या आधी होणारी कारणं, यकृतात काही बिघाड असला तर आणि यकृतातून नंतर पुढे या 3 प्रकारामध्ये आपण काही कारणं असली तर कावीळ होऊ शकते. जोशी सर, तुमच्याकडे वळूया. आणि पुढला प्रश्न असा आहे की आजचा आपला विषय आहे कावीळीचा समज आणि गैरसमज. तर मी बऱ्याच वेळा हेपॅटायटिस हा शब्द ऐकतो, तर हेपॅटायटिस आणि कावीळ एकच आहे का याविषयी जाणायचं आहे. आणि दुसरं म्हणजे दारू आणि कावीळ याचा काही संबंध आहे का, त्याविषयी पण कृपया आम्हाला सांगा. निश्चितच हेपॅटायटिस आणि काविळीचा संबंध आहे, परंतु हेपॅटायटिस प्रत्येक असलेल्या हेपॅटायटिसमध्ये कावीळ दिसून येते किंवा काविळीची लक्षणं दिसून येतातच असं नाही. बिलिरुबिन प्रत्येक वेळी वाढतंच असं नाही. हेपॅटायटिस या इंग्लिश शब्दाचा अर्थ असा आहे की लिव्हरला सूज येणे. प्रत्येक वेळी लिव्हरला सूज आली की लिव्हरचं डिस्फंक्शन किंवा कार्य संयुक्तिक न चालणं ही गोष्ट चालू होते. पण त्याचं रिझल्ट असा असेलच असं नाही की बिलिरुबिन वाढलेलं असतं. तर त्यामुळे प्रत्येक वेळी हेपॅटायटिस म्हणजे कावीळ असं नसून हेपॅटायटिस म्हणजे लिव्हरचा त्रास, लिव्हरला आलेली सूज, ती व्हायरसमुळे असू शकते, दारूमुळे असू शकते, काही तऱ्हेच्या औषधांमुळे असू शकते, टीबीच्या औषधांमुळे सुद्धा असू शकते. अशा निरनिराळ्या कारणामुळे हेपॅटायटिस होतो. दारूचा निश्चितपणे संबंध आहे. कारण काय होतं की दारू ज्यावेळी आपण घेतो त्यावेळी हा अल्कोहोल आणि अल्कोहोलचे सबस्टन्सेस हे आतड्यामधून ॲब्झॉर्ब होतात आणि इव्हेंच्युअली ते लिव्हरकडे जातात. आणि अल्कोहोल इज हेपॅटोटॉक्सिक, म्हणजे अल्कोहोलनी लिव्हरच्या प्रत्येक पेशीला केमिकल इंजुरी होते. अल्कोहोलचा मेटाबॉलिझम हा लिव्हरमध्ये किंवा यकृतामध्ये होतो. त्यामुळे अल्कोहोल हे घेणं हे काही संयुक्तिक नाही. अल्कोहोल एक थेंब जरी घेतला तरी तो लिव्हरला इंजुरी करून निश्चितपणे जात असतो. हे प्रत्येक अल्कोहोल घेणाऱ्या माणसांनी लक्षात ठेवलं पाहिजे. जसं सिगरेट स्मोकिंग केलं की तुमच्या फुफ्फुसाला इंजुरी होणार आहे, त्याचा धूर फुफ्फुसात जाणार आहे, तो कॅन्सरोजेनिक आहे, तसंच अल्कोहोलचा एक थेंब सुद्धा लिव्हरला इंजुरी करून जातो. हे प्रत्येक माणसाने लक्षात ठेवणं आवश्यक आहे. फारच छान. मित्रांनो, ऐकतोय ना आपण की दारूचा जो दुष्परिणाम आहे त्याविषयी. आणि या वळणावर आपल्याला एक फोन आलेला आहे, विरारून फोन आलेला आहे. विनया परबजींचा फोन आहे. नमस्कार विनयाजी, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. हॅलो. हा विनयाजी बोला, आवाज येतोय ऐकू? विचारायचं आहे की कावीळ झालेल्या व्यक्तींनी खाण्यासाठी कोणती पथ्य पाळावी? फारच छान प्रश्न आहे. धन्यवाद आपल्या प्रश्नासाठी. तर काय सांगाल डॉक्टर? कावीळ झालेल्या व्यक्तींनी पथ्य कोणती पाळावी? तर आता लिव्हरचं जे मुख्य कार्य आहे, म्हणजे इतर सर्व गोष्टी आपण बघितल्या, जसं की आरबीसी पासून किंवा लाल पेशीच्या मृतावस्थेपासून बिलिरुबिन तयार करणे, त्याचं विघटीकरण करणे वगैरे वगैरे. पण फार महत्त्वाचं जे कार्य आहे ते लिव्हरचे जे पाचक रस आहेत यकृताचे, त्याचा मोठा रोल असा आहे की फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स आणि ज्याला आपण स्निग्ध पदार्थ म्हणतो
तर या स्निग्ध पदार्थांचं ॲब्झॉर्प्शन, डिग्रेडेशन आणि स्टोरेज हे लिव्हरमध्ये करणं हे यकृताचं मोठं कार्य आहे. ज्यावेळी कोणत्याही व्यक्तीला कावीळ होते त्यावेळी असं आपण गृहीत धरतो की यकृताचं कार्य संयुक्तिकपणे चाललेलं नाही आणि त्यामुळे लिव्हरचं जे कार्य आहे तर त्यावेळी आपण काय म्हणतो की आहार हा लाईट असावा, ज्याच्यामध्ये जास्त फॅट किंवा स्निग्धांश नसावे. दूध प्यायचं झालं तर साय काढलेलं दूध प्यावं, लस्सी प्यायची झाली तर लोणी काढलेली लस्सी प्यावी. पेढे, बर्फी किंवा अति तेलकट पदार्थ त्या माणसांनी कावीळ झाल्यावर घेऊ नये, कारण लिव्हर कार्यरत संयुक्तपणे नाहीये, हे त्याचं कारण आहे. फारच छान डॉक्टर जोशी. वृंदा मॅडम, तुम्हाला काही यात भर घालायची आहे? अगदी योग्य रीतीने सरांनी जे सांगितलं, म्हणजे यकृतावर अजून म्हणजे आपलं यकृत थोडंसं कमकुवत झालेलं असतं, कमजोर झालेलं असतं. त्यामुळे यकृतावर ताण पडेल असा काही जड आहार घेऊ नये, ही एवढीच काळजी घ्यावी. म्हणजे बाकी जे घरी शिजवलेलं, जे सकस साधं पचायला सोपं असं अन्न सगळं खाऊ शकतो आपण. सर्व प्रकारच्या भाज्या, फळं आणि पचायला सहज सोपं आणि शुद्ध, म्हणजे घरी बाहेरचे खाण्याचे पदार्थ टाळावेत, कारण त्याने इन्फेक्शन अधिक त्रास वाढण्याची शक्यता असते. त्यामुळे बाहेरचं खाणं खाऊ नये आणि घरी शिजवलेलं, पचायला हलकं असं खाणं आपण खावं. फारच छान. डॉक्टर वृंदा, पुन्हा तुमच्याकडे येतो की कुठल्या तपासण्या अपेक्षित आहेत की जेणेकरून आपल्याला कावीळ झाली आहे हे कळेल, त्याविषयी पण सांगा. निश्चितच, कारण जसं आपण मघाशी काही आपण चर्चेतनं हे आलं की कावीळ हे केवळ लक्षण आहे, पण त्याची कारणंही अनेक असू शकतात. त्यामुळे योग्य त्या तपासण्या करून कावीळचं नक्की कारण काय आहे हे शोधून काढणं, त्याचं निदान करणं हे आवश्यक असतं, कारण त्यानुसार मग त्याच्यावरची उपचार पद्धतीही बदलत जाते. नुसतं कावीळीला कुठलीही एकच प्रकारची उपचार पद्धतीही लागू पडत नाही. मग अत्यंत साध्या तपासण्या आहेत, म्हणजे जसं आपण रक्ताच्या काही तपासण्या, जसं रक्तपेशींचा जास्त क्षय होतो आहे का हे बघण्यासाठी आपण एक CBC, ज्याला कंप्लीट ब्लड काउंट म्हणतात, जेणेकरून आपल्या शरीरातील तांबड्या पेशींचं प्रमाण कळू शकतं. आणि मग तसंच काही लिव्हर फंक्शन टेस्ट असतात, ज्याच्यात आपल्या यकृतात तयार होणारी काही संप्रेरकं असतात, तर त्यांचं प्रमाण बघावं लागतं. अगदी म्हणजे काही AST, ALT, SGOT, SGPT म्हणून जी अधिक प्रचलित आहेत, अल्कलाइन फॉस्फेटेज, असे काही यकृतात तयार होणारी संप्रेरकं, त्यांची आपण लेवल वाढली आहे का ते बघावं लागतं. बिलिरुबिनचं रक्तातलं प्रमाण आपल्याला बघावं लागतं, टोटल बिलिरुबिन, त्याच्यातही काही प्रकार असतात, डायरेक्ट, इनडायरेक्ट बिलिरुबिन. आणि जसं मगाशी मी म्हटलं की आपल्या यकृताचं एक महत्त्वाचं कार्य आहे की क्लॉटिंग फॅक्टर्स, रक्त गोठण्यासाठी आवश्यक जे घटक असतात तेही बनवले जातात. त्यामुळे काही क्लॉटिंग डिसऑर्डर्स काही आहेत का, ह्या घटकांची कमतरता आहे का, यासाठी मग काही प्रोथ्रोम्बिन टाईम वगैरे अशा ज्या काही तपासण्या असतात त्या कराव्या लागतात. आणि अगदी एक सरळ साधी सोपी म्हणजे जी अल्ट्रासोनोग्राफी ज्याला आपण म्हणतो किंवा सोनोग्राफी आपण म्हणतो, तर पोटाची सोनोग्राफी केल्याने आपल्याला कुठे यकृताला सूज आलेली आहे का, किंवा मग कुठे यकृतात किंवा पित्ताशयात काही खडे आहेत का, किंवा काही ट्यूमर आहे का, कॅन्सरस ग्रोथ आहे का, हे आपल्याला कळू शकतं. जर एखादं ट्यूमर असेल तर त्याचा कुठपर्यंत ते पसरलेलं आहे हे आपल्याला अधिक तपास करायचा असेल तर मग आपण काही CT स्कॅन, MRI सारखे पुढचे तपास करू शकतो. म्हणजे कावीळीची लक्षणं दिसल्यानंतर सर्वप्रथम डॉक्टरांकडे येणं आणि त्यांनी जे मार्गदर्शन केलेलं आहे त्यांच्या मार्गदर्शनानुसार योग्य त्या तपासण्या करून कावीळीचं कारण काय आहे हे निदान करणं हे आवश्यक आहे. जोशी सर, तुम्हाला या उत्तरात काही भर करायची आहे? नाही, हे तर अतिशय योग्य रीतीने वृंदाताईंनी सांगितलेलं आहे की कोणत्या तपासण्या करायच्या. पण कधी कधी या तपासण्यांच्या पलीकडे जाऊन ज्याला आपण म्हणतो की ॲडव्हान्स तपासण्या लागतात, की जर एखाद्याला ट्यूमर असेल एखाद्या पित्ताच्या नलिकेच्या जवळ किंवा पित्ताच्या नलिकेमध्ये, ज्याला कोलॅन्जिओ कार्सिनोमा म्हणतात, किंवा ज्याला आपण स्वादुपिंडाचा ट्यूमर म्हणतो म्हणजे कॅन्सर ऑफ पॅनक्रियास, तर अशा ज्यावेळी गोष्टी असतात त्यावेळी आपल्याला पित्ताशयाच्या नलिकेची स्थिती काय आहे ती बघण्यासाठी मॅग्नेटिक रेझोनन्स इमेजिंग म्हणजे MRI म्हणजे MRCP, मॅग्नेटिक रेझोनन्स कोलॅन्जिओ पॅनक्रिएटिकोग्राफी, हे करणं अत्यंत आवश्यक होतं. म्हणजे आपल्याला कोणत्या तऱ्हेची ट्रीटमेंट ॲडॉप्ट करायची ते आपल्याला समजतं. तसंच गरज वाटल्यास CT स्कॅन सुद्धा करावा लागतो, की जर आपल्याला कॅन्सर जर आढळला एखाद्या ठिकाणी तर तो कॅन्सर ऑपरेबल आहे किंवा कसं, म्हणजे ज्याला म्हणतो की आम्ही ऑपरेशननी ही ट्रीटमेंट करायची आहे
का एंडोस्कोपीनी करायची आहे याचा बोध जो असतो तो CT स्कॅनमुळे होतो, MRIमुळे स्टोनची साईज कळते, पित्ताशयाच्या नलिकेची साईज कळते आणि मग हा पित्ताशयातील एखादा खडा हा आपल्याला दुर्बिणीतून काढून टाकता येईल किंवा कसं या गोष्टीकडे आपल्याला लक्ष द्यावं लागतं आणि त्याचा तपास आपल्याला MRCPमुळे होतो. कधी कधी आम्ही एंडोसोनोग्राफी म्हणजे जे तोंडामधून एंडोस्कोपचं यंत्र असतं त्याला सोनोग्राफीचा प्रोब लावलेला असतो आणि त्याला आम्ही एंडोसोनोग्राफी म्हणतो. आणि अशा या एंडोसोनोग्राफीनी सुद्धा कधी कधी स्वादुपिंडातल्या किंवा ज्याला आपण पित्ताशयाची नलिका म्हणतो त्याची साईज, त्याच्यामध्ये असलेले अतिशय छोटे छोटे ट्यूमर याचा बोध आपल्याला एंडोसोनोग्राफीने होतो. आणि जर कॅन्सर असेल किंवा कॅन्सर जर आपल्याला संशयित असेल या पर्टिक्युलर केसमध्ये तर आम्ही त्याच्या पेशीसुद्धा सुईनी किंवा ब्रशनी पित्ताशयाच्या नलिकेमध्ये ब्रश घालून त्याच्या पेशी घेऊन त्या माणसाला कॅन्सरचा आजार आहे किंवा कसं याचं सुद्धा निदान करतो. तर महत्त्वाचं काय की कावीळ ही साध्या साध्या कारणांमुळे होते ज्याला आपण हेपॅटायटिस A, हेपॅटायटिस B म्हणतो किंवा एखाद वेळी ती ट्यूमरमुळे सुद्धा असू शकते, कॅन्सरमुळे सुद्धा असू शकते. त्यामुळे योग्य तऱ्हेचा तपास करणे हे अत्यंत आवश्यक आहे. दुसऱ्या काही गोष्टी आहेत ज्याला आपण बिनाइन इंटरमिटंट रिकरंट कोलेस्टॅसिस म्हणजे ज्याला ब्रिक्स म्हणून एक रोग आहे किंवा ज्याला काही वेळा काही ठराविक तऱ्हेच्या बिलिरुबिन ते सोल्युबल बिलिरुबिन होण्यासाठी ग्लुकोरोनाडाईज नावाचं जे एन्झाईम असतं त्याची कंजेनायटल डेफिशियन्सी म्हणजे जन्मता डेफिशियन्सी असते आणि त्यामुळे कधी कधी कावीळ होऊ शकते. कारण जे तयार झालेलं बिलिरुबिन आहे ते सोल्युबल होत नाही आणि ते पुढे येत नाही आणि त्यामुळे आपल्याला ज्याला क्रिगलर निजार सिंड्रोम म्हणजे अतिशय लहान मुलांमध्ये हा रोग होतो. त्याच्यानंतर गिल्बर्ट्स डिसीज म्हणून हा अनुवंशिक ग्लुकोरोनायडेजची डेफिशियन्सी असलेला रोग असतो आणि कधीकधी इडिओपॅथिक बिनाइन इंटरमिटंट रिकरंट कोलेस्टॅसिस म्हणजे जे पित्त तयार होतं ते लिव्हरमध्ये साठून राहतं, ते खाली येत नाही आणि मग अधूनमधून ते खाली येतं आणि कावीळ आपोआप कमी होते. तर अशा तऱ्हेच्या या गोष्टी असतात, त्याचा सुद्धा आपल्याला बोध होणं आवश्यक आहे, लक्षात असणं आवश्यक आहे आणि त्यामुळे कोणत्या तऱ्हेची कावीळ झाली हे डायग्नोसिस करणं फार महत्त्वाचं आहे. कावीळ हॅज टू बी टेकन सिरियसली. म्हणजे प्रत्येक माणसाने काय नाही कावीळ झाली आहे बरी होईल, काहीतरी झाडपाल्याची औषधं करू, काहीतरी इतर औषधं करू, नॉन स्पेसिफिक अशा तऱ्हेचं वागणं करू नये. नुसतं काही वेळा फळांचा रस देणे आणि उपाशी ठेवणे रुग्णांना अशा तऱ्हेचे काही वेळा लोक प्रयत्न करत असतात आणि ते संयुक्तिक नसतात. फारच छान डॉक्टर जोशी. एकाच विषयावर आपल्याला वेगवेगळे दृष्टिकोनातून आपल्याला सखोल माहिती मिळते आहे आणि शस्त्रक्रिया, एंडोस्कोपिक शस्त्रक्रिया हा तर सरांचा आवडता आणि रुचीचा विषय आहे. या वळणावर आपल्याला अजून एक फोन आलेला आहे. शिवानंदजींचा फोन आला आहे निपाणीहून. नमस्कार, आपलं स्वागत आहे कार्यक्रमात. आपला प्रश्न विचारा. निपाणीहून शिवानंद वस्ते म्हणतोय. कसं आहे, ज्या व्यक्तीला कावीळ होतो त्या व्यक्तीला गुळाचे पदार्थ, काकडी असे हे द्यायचं म्हणून सांगतात. पण समजा एखाद्या व्यक्तीला जर शुगर असेल मग त्याला उपचार घ्यायचा असेल मग त्याने कशा प्रकारे हे करायला पाहिजे? म्हणजे त्याला शुगर तर असतोय आणि तुम्ही गोड पदार्थ घ्यायलाच लागतंय. नाही, बरोबर आहे. कशा प्रकारे कमी करायचं काही समज होते ना, त्याला काय बोलायचं, काय करायचं, औषध घ्यायचं समजत नसते, काय मार्गदर्शन करायला लागतं माझं. हो 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 शिवानंद, आपण जे म्हणताय ते बरोबर आहे की कावीळ झाल्यावर आपण स्निग्ध पदार्थ कमी करतो आणि फळ, फ्रूट ह्या गोष्टी देण्याकडे आपला कल राहतो. फळांचा रस देणे किंवा साखर ज्याच्यामध्ये इवन ऊसाचा रस देणे अशी बहुतांशी ठिकाणी समज आहे. पण अशा वेळी जर शुगर वाढली तर त्याचा मुकाबला आपल्याला इन्शुलिन देऊन किंवा डायबेटिसच्या औषधांच्या डोसांमध्ये किंवा ज्याच्यामध्ये प्रमाणामध्ये वृद्धी करणं हे करणं आवश्यक राहतं. रुग्णाला टोटली उपाशी ठेवणं हे काही संयुक्तिक नाही. कावीळ झाली आहे म्हणून पेशंटला उपाशी ठेवा, पेशंटला फॅटही द्यायचं नाही आणि तो डायबेटिक आहे म्हणून त्याला फ्रूट ज्यूसही द्यायचा नाही किंवा काही गोड पदार्थ द्यायचे नाहीत असंही करणं संयुक्तिक नसतं. तसं झालं तर माणसाची
प्रतिकार शक्ती ही कमी होऊ शकते, वजन कमी होऊ शकतं. त्यामुळे डायबिटीस असेल तर गोड खाल्ल्यानंतर आपण काय म्हणतो की डायबिटीसची शुगर कंट्रोलमध्ये राहिली पाहिजे आणि त्याच्यासाठी जर तो ओरल गोळ्यांवरती असेल तर त्या गोळ्यांमध्ये वृद्धी करणं, गोळ्यांमध्ये बदल करणं किंवा गरज वाटली अति जर शुगर हाय व्हायला लागली आणि इफ देर इज अन इंडिकेशन की या माणसाला इन्शुलिनची गरज आहे तर इन्शुलिन देणं आवश्यक होऊन जातं, पण उपाशी निश्चितपणे ठेवायचं नाही. फार छान. डॉक्टर वृंदा, तुम्ही काय सांगणार या प्रश्नावर? असं जे साधारणतः मानलं जातं की काविळीमध्ये उसाचा रस वगैरे घेतला जातो, तर उसाचा रस घेणं हे संयुक्तिक आहे, त्यात काही वावगं नाही. पण इथे एक मला विशेष नमूद करावं असं वाटतं की बऱ्याचदा तो उसाचा रस कुठून आलेला आहे ह्याची थोडी काळजी घ्यावी, म्हणजे स्वच्छतेची काळजी घेण्यात यावी. कारण बऱ्याचदा असं होतं की उसाचे रस जो असतो ते उसाचा साठा अगदी स्वच्छ ठिकाणी केलेला नसतो किंवा तिथे बऱ्याचसं माशांचं प्रमाण, माशा गवगवत असतात. त्यामुळे अशा प्रकारे जर काही स्वच्छता राखली नाही आणि अशा ठिकाणाहून जर फळांची रस जर आले आणि तर मग त्यामुळे आपलं पचनसंस्था असते ती अधिक बिघडू शकते, नव्याने इन्फेक्शन होऊ शकतं आणि मग आपण उपचार काहीतरी मदत करण्यासाठी म्हणून जे घेतो पण मग यकृतावरती अधिकच ताण वाढतो. त्यामुळे फळांचे रस घ्यावेत, स्वच्छतेची काळजी घ्यावी आणि शुगर कंट्रोल करण्यासाठी जर गरज लागली तर मग आपण डॉक्टरांना भेटून आपल्या औषधांचे डोस ॲडजस्ट करून घ्यावेत. फारच छान. मित्रांनो, तुम्ही फोन करून एकदम छान प्रश्न विचारताय, त्याच्यामुळे अजून आपल्याला माहिती मिळते आजच्या विषयावर. वृंदा मॅडम, पुन्हा तुमच्याकडे येतो किंवा आम्हाला सांगा की काविळीवर काही वैद्यकीय उपचार आहेत का किंवा असा काही रामबाण उपाय आहे का, तर त्याविषयी आम्हाला सांगा. जसं आपण मगाशी चर्चेत आलेलं आहे की काविळीवरती आपण योग्य तपासण्या करून काविळीचं कारण काय आहे ते शोधून काढावं आणि मग त्या कारणानुसार त्यानुसार आपण उपचार पद्धती करतो. जसं आपण म्हटलं की जर तांबड्या पेशींच्या, तांबड्या ज्या रक्तकोशिका असतात त्यांचा जर क्षय जास्त होत असेल तर त्याचं कारण काय आहे, मग जर ते सिकलसेल ॲनिमिया आहे किंवा थॅलेसेमिया आहे तर मग त्यानुसार त्याची ट्रीटमेंट घेतली जाते. किंवा अगदी मलेरियासारख्या आजारातही तांबड्या पेशींचं प्रमाण खूप वाढतं, मग त्यासाठी मलेरियाची ट्रीटमेंट घेतली तर आपोआप कावीळ नियंत्रणात येते. जर लिव्हरला सूज असेल, केवळ फक्त विषाणूचा संसर्ग होऊन फक्त यकृताला सूज आलेली आहे, ज्याला आपण व्हायरल हिपॅटायटिस म्हणतो, तर अशा प्रकारच्या काविळीमध्ये विशेष उपचार पद्धतीची गरज नसते. केवळ आपण आराम थोडासा केला, आणि आराम याचा अर्थ असा नाही की अंथरुणाला खिळून राहणं गरजेचं आहे, पण अति परिश्रम होणार नाहीत, शरीरावर अधिक ताण पडणार नाही, काही एक्झर्शन होणार नाही, अशा प्रकारे थोडा आराम करणं आणि साधा सोपा आहार घेतला तर साधारणतः एक 8-15 दिवसात, 2-3 आठवड्यात ही कावीळ आपोआप निवळतेही. आणि जर ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिस सारखे जर काही प्रकार असतील, म्हणजे जर पित्ताशयात खडे असतील किंवा मग काही ट्यूमर असेल जेणेकरून ह्या मार्गाला अडथळा होत असेल, तर अशा ठिकाणी मात्र शस्त्रक्रिया किंवा मग आपण एंडोस्कोपीद्वारे आपण त्याच्यावरती उपचार करू शकतो. फारच छान. डॉक्टर जोशी, तुमच्याकडे वळतो. शस्त्रक्रिया हा तुमचा आवडता विषय आहे, तुम्ही त्यात निपुण आहात आणि 1 लाखहून अधिक शस्त्रक्रिया आपण केलेल्या आहेत. तर काविळीमध्ये रुग्णांसमोर शस्त्रक्रियेचे काय काय पर्याय उपलब्ध आहेत ते आम्हाला सांगा आणि तुमचा अनुभव देखील आम्हाला सांगा. आता शस्त्रक्रियांच्या पर्यायाविषयी जर आपण चर्चा केली तर ते ऑब्स्ट्रक्टिव्ह जॉन्डिसमध्ये, म्हणजे जर शस्त्रक्रिया करायची वेळ आली तर जर पित्ताशयाच्या नलिकेमध्ये स्टोन असेल तर तो स्टोन जर साईजनी लहान असेल आणि पित्ताशयाची नलिका मोठी झालेली असेल तर आपण तो स्टोन किंवा तो ज्याला आपण दगड म्हणतो, जो स्लाइडवर बघू शकतो आपण. हा, याच्यामधून आलेला असतो. मागची स्लाइड दाखवा. ओके. हा, तर हा जो स्टोन आहे हा आपल्याला दुर्बिणीतून सुद्धा काढता येतो. म्हणजे तोंडातून ह्या पित्ताशयाची नलिका ज्या ठिकाणी लहान आतड्यात उघडते त्या ठिकाणी एक छोटंसं ओपनिंग असतं, त्याला आम्ही पॅपिल ऑफ वेटर म्हणतो. त्याच्यामध्ये आम्ही निरनिराळ्या तऱ्हेच्या केसासारख्या लहान वायर्स असतात त्या घालतो, त्याला पॅपिलोटोम म्हणतो. त्या वायरवरती पॅपिलोटोम नावाचं एक आपण शस्त्र, म्हणजे दुर्बिणीतून जाणारं, हे पास करतो आणि मग या स्टोनना बास्केटमध्ये पकडून खाली आणण्याचा प्रयत्न सुद्धा करतो, ज्याला ERCPनी आम्ही स्टोन काढण्याचा प्रयत्न करतो. हा स्टोन जर मोठा असेल तर तो क्रश करून सुद्धा काढण्याचा
प्रस्ताव आपल्याकडे असतो आणि त्याला लिथोट्रिप्सी म्हणतो. लिथो म्हणजे स्टोन आणि ट्रिप्सी म्हणजे स्टोन तोडून त्याचे लहान फ्रॅगमेंट करून तो आपण खाली आणतो आणि अशा रीतीने कावीळ ऑटोमॅटिक बरी होते. आता जर ट्यूमर असेल तर काय की ट्यूमर असेल जर पित्ताशयाच्या नलिकेत, नलिकेच्या तोंडाशी, लहान आतड्यात किंवा स्वादुपिंडामध्ये म्हणजे ज्याला पॅनक्रियास म्हणतो या ठिकाणी जर ट्यूमर असेल तर आपल्याला सर्व तऱ्हेच्या टेस्ट करून ते ठरवायला लागतं की हा ट्यूमर आपण संपूर्णपणे काढून टाकू शकतो किंवा कसे. या ट्यूमरचं डायग्नोसिस सुद्धा एंडोसोनोग्राफीने करायला लागतं, ज्याच्यामुळे आपण पेशी सुई टाकून पेशी घेतो किंवा ब्रश टाकून पेशी घेतो आणि या पेशींनी आपण रुग्णाचं निदान करतो की याला कॅन्सर किंवा ट्यूमर आहे आणि हा ट्यूमर काढण्यालायक आहे किंवा कसा. कधी कधी फार मोठ्या तऱ्हेचं ऑपरेशन आपल्याला करायला लागतं, ज्याला व्हिपल्स पॅनक्रियाटिको डिओडेनेक्टमी म्हणतात. 3 ते 6 तासाचं ऑपरेशन असतं. पित्ताशयाची नलिका नव्या ठिकाणी जोडायला लागते, जठर नव्या ठिकाणी जोडायला लागतं आणि स्वादुपिंड नव्या ठिकाणी जोडायला लागतं. अशा तऱ्हेची ही कॉम्प्लेक्स शस्त्रक्रिया असते जी 3 ते 6 तास चालते. तर याला व्हिपल्स ऑपरेशन म्हणतात. अशा तऱ्हेचं ऑपरेशन करू शकतो. आणि जर का हे आपण करू शकत नसू म्हणजे जर का लिव्हरमध्ये हे कॅन्सर पसरलेला असेल किंवा आजूबाजूच्या लिव्हरच्या रक्तवाहिन्यांमध्ये जर कॅन्सर पसरलेला असेल तर तिथे कोणत्याही तऱ्हेची शस्त्रक्रिया करणं हे माणसाच्या आयुष्याला धोका देणारं ठरतं. रक्तवाहिनी फाटली तुटली तर खूप मोठ्या प्रमाणावर रक्तस्राव होतो आणि माणूस ऑपरेशन टेबलवरतीच मृत होऊ शकतो. तर अशा वेळी आपण त्याला सेल्फ एक्सपान्साइल मेटॅलिक स्टेंट म्हणजे निरनिराळ्या तऱ्हेचे जसे हार्टमध्ये करोनरी आर्टरीजमध्ये अँजिओप्लास्टी करताना स्टेंट टाकतात ते लहान आकाराचे असतात, तशाच सदृश्य आपण हे स्टेंट पित्ताशयाच्या नलिकेत टाकू शकतो, जेणेकरून पित्ताचा जो फ्लो आहे जो ऑब्स्ट्रक्टेड आहे, बिलिरुबिन जे ऑब्स्ट्रक्टेड आहे ते पित्त नलिकेमधून लहान आतड्यात येतं आणि पेशंटची कंडिशन सुधारते. असं झाल्यानंतर काही वेळा किमोथेरपी देऊन म्हणजे जेमसाइटाबिन किंवा इतर काही औषधं देऊन ट्यूमर जर आपल्याला लहान साईजचा करता आला आणि त्याचं इन्व्हॅजन आहे ते जर कमी करता आलं तर काही आठवड्यांनी, 6 आठवड्यांनी, 3 महिन्यांनी मग आपण पुन्हा शस्त्रक्रियेसाठी तयारी किंवा मनाची तयारी, शारीरिक तयारी करू शकतो. आणि मीनवाईल या पेशंटला सेल्फ एक्सपान्साइल मेटॅलिक स्टेंट म्हणजे जसा अँजिओप्लास्टीमध्ये टाकण्यात येतो हार्टच्या अँजिओप्लास्टीमध्ये तसा स्टेंट आपण पित्ताशयाच्या नलिकेत टाकतो आणि कावीळ कमी करून किमोथेरपी देऊन पेशंटला नंतर आपण पुढे ऑपरेशनसाठी सज्ज करतो. फार छान डॉक्टर जोशी. आणि आपण काही स्लाइड्स पण आणलेल्या आहेत आणि पुढल्या प्रश्नाशी निगडीत पण एक स्लाइड आहे आपल्याकडे. तर वृंदा मॅडम तुमच्याकडे येतो की नवजात अर्भकातले जे कावीळ आहे तर त्याचा आपण फोटो पण बघणार आहोत आणि त्याविषयी आम्हाला थोडं सविस्तर सांगा. खूपच चांगला प्रश्न आहे. म्हणजे ही जी नवजात अर्भकांमध्ये होणारी कावीळ आहे ज्याला आपण फिजिओलॉजिकल जॉन्डिस असं म्हणतो, म्हणजे जी नैसर्गिकरित्या होते आणि साधारणतः सर्वच नवजात अर्भकांमध्ये म्हणजे एक 60 ते 70% नवजात अर्भकांमध्ये ही कावीळ आपल्याला दिसते. कारण काय असतं, बाळामध्ये तांबड्या पेशींचं प्रमाण खूप जास्त असतं आणि जन्मानंतर त्यांचा फटाफट क्षय सुरू होतो आणि मग बाळाच्या यकृतावरती त्याचा खूप ताण होतो आणि मग त्याचं बिलिरुबिनमध्ये कन्व्हर्जन करणं, कॉन्ज्युगेटेड बिलिरुबिनमध्ये कन्व्हर्जन करणं आणि त्या बिलिरुबिनचा निचरा करणं हे त्या यकृताला थोडं ताण पडतं, त्याचा विलंब लागतो आणि त्यामुळे मग रक्तातलं बिलिरुबिनचं प्रमाण वाढतं आणि साधारणतः जन्मानंतर 3ऱ्या ते 4थ्या दिवशी आपल्याला असं बाळामध्ये हे बदल दिसतात, जसं त्वचेला पिवळसरपणा दिसतो, डोळे पिवळे दिसतात. तर ह्यात तसं पॅनिक होण्यासारखं किंवा घाबरण्याचं विशेष कारण नाही. फक्त बाळावरती थोडं म्हणजे डॉक्टरांकडे घेऊन जाणं आणि लक्षणांवरती आपण काय म्हणतो बारीक नजर ठेवणं हे आवश्यक असतं. म्हणजे काय लक्षणं, जर बिलिरुबिनचं प्रमाण साधारणतः 7-8 दिवसात ही कावीळ निवळतेही, पण समजा हे पिवळेपणा कमी होत नसेल, तो अधिकाधिक वाढतच आहे किंवा मग
बाळ थोडं मलूल वाटतं आहे किंवा बाळ दूध व्यवस्थित ओढत नाहीये किंवा खूप जास्त रडत आहे, अशी जर काही लक्षणं दिसली तर मग ते थोडं काळजीचं कारण होऊ शकतं. त्यामुळे डॉक्टरांकडे जाऊन बिलिरुबिनचं किती प्रमाण आहे ते बघता येईल. आणि साधारणतः जसं मी म्हटलं की न घाबरता ह्याच्यावरती उपाय काय, तर स्तनपान करणं, लवकरात लवकर बाळाला स्तनपान करणं आणि अधिक फ्रिक्वेंटली म्हणजे दर 2 ते 3 तासांनी बाळाला स्तनपान करणं हे अत्यंत आवश्यक असतं. कारण जसं बाळ अधिक दूध पितं तर त्याची पचनाची क्रिया आणि आतड्यांची सगळं जे चलनवलन आहे ते अधिक सुरळीत सुरू होतं आणि मग हे जे रक्तातलं बिलिरुबिन आहे ते त्याच्या मलमूत्राद्वारे म्हणजे बाळाच्या शिशूमधून त्याचा निचरा होतो आणि मग ते रक्तातलं बिलिरुबिनचं प्रमाण कमी होतं. पण हे जर कंट्रोलमध्ये येत नसेल किंवा जर आपल्याला वाटलं की हे बिलिरुबिन जास्त प्रमाणात वाढतं आहे तर मग काही इतर ट्रीटमेंट्सही आहेत, जसं आपण त्याला फोटोथेरपी म्हणतो. म्हणजे ही पुढच्या स्लाईडमध्ये आपल्याला बघता येईल की बाळाला असं पेटीत ठेवलं जातं आणि मग ब्ल्यू लाईट्स आपण त्याच्यात त्या बाळावरती दिलेल्या असतात आणि ह्यात आपण बघू शकतो की बाळाचे डोळे आणि त्याचा जननेंद्रियाचा जो भाग आहे तो कव्हर केला जातो आणि बाकी पूर्ण कपडे काढून बाळाला त्या पेटीमध्ये ठेवलं जातं. मग हे ब्ल्यू लाईट्स किंवा हे जे निळे किरण आहेत ते काय करतात, तर ते यकृताचं जे कार्य आहे की बिलिरुबिन तयार करणं आणि त्याचं कॉन्ज्युगेशन म्हणजे ते पाण्यात विरघळेल अशा स्वरूपात त्याचं रूपांतर करणं, हे कार्य करण्यासाठी ते मदत करतं, जेणेकरून रक्तातलं बिलिरुबिन कमी होतं आणि कावीळही नियंत्रणात येते. याहूनही पुढे जाऊन जर कारण बिलिरुबिनचं प्रमाण खूप जास्त वाढलं तर कधी कधी त्याचा मेंदूवर परिणाम होऊ शकतो. म्हणजे हेपॅटिक एन्केफेलोपॅथी किंवा कर्निक्ट्रस असे आजार होऊ शकतात आणि त्यामुळे जर गरज लागली तर एक्सचेंज ट्रान्सफ्युजन हाही एक ट्रीटमेंटचा उपचार पद्धतीचा एक पर्याय आपल्याला उपलब्ध असतो, ज्यात बाळाचं रक्त हे बदललं जातं म्हणजे दूषित रक्त काढून त्यात चांगलं रक्त दिलं जातं. पण हे झाले कॉम्प्लिकेशन्सचे प्रकार. पण जसे मी सुरुवातीला म्हटलं की साधारणतः 60 ते 70% सर्व नवजात अर्भकांमध्ये ही फिजिओलॉजिकल जॉन्डिस ही कावीळ दिसून येते आणि योग्य प्रकारे स्तनपान केलं तर मग साधारणतः 7 ते 8 दिवसात ही कावीळ नियंत्रणातही येते. फक्त जर लक्षणांवरती लक्ष ठेवावा आणि जर काही शंका आली तर डॉक्टरांचा त्वरित सल्ला घ्यावा. फारच छान. डॉक्टर वृंदा, वळूयात जोशी सरांकडे. पुढला प्रकार अनुवंशिक कावीळ वगैरे असं काही असतं का, किंवा आणखी कुठल्या प्रकारची कावीळ असते ते आम्हाला सांगा. जे मी मगाशी सांगितलं आपणास की अनुवंशिक कावीळ म्हणजे ज्याच्यामध्ये कंजनाइटली ग्लुकोरॉनाइडाइज नावाचं जे एन्झाईम असतं की बिलिरुबिन हे सोल्युबल करण्यासाठी, वॉटर सोल्युबल करण्यासाठी, अनकॉन्ज्युगेटेड बिलिरुबिन कॉन्ज्युगेटेड करण्यासाठी ग्लुकोरोनाइडेज एन्झाईमची गरज असते. आणि या ग्लुकोरोनाइडेज एन्झाईमची जर का कमतरता असेल तर ती अनुवंशिक कमतरता असते. तुम्ही जर काही वेळा असं बघितलं फॅमिलीमध्ये तर बऱ्याच भावांचे, बहिणींचे, भाऊ, आई, बहीण सर्वांचे डोळे थोडे थोडे पिवळे दिसतात आणि अशा वेळी या रुग्णांना आपण गिल्बर्ट्स डिसीज झालाय असं आपण म्हणतो. आणि मग काय करायचं की आता इथं अनुवंशिक कमतरता आहे तरी सुद्धा असलेल्या ग्लुकोरोनाइडेजला जरा चाबूक मारायचा आणि त्याच्यासाठी काही आम्ही औषधं देतो, ज्याला आम्ही इतर वेळी ती औषधं कन्व्हल्सिव्ह डिसऑर्डरसाठी देण्यात येतात. म्हणजे फिनोबॉर्बिटल, ज्याला गार्डिनलच्या गोळ्या म्हणतात, ते योग्य वेळी योग्य तऱ्हेच्या वजनाच्या प्रमाणे ते फिनोबॉर्बिटल आपण जर पेशंटला दिलं तर ग्लुकोरोनाइडेज एन्झाईम जेवढं असतं ते स्टिम्युलेट होऊन पित्ताशयाचं कार्य किंवा ज्याला म्हणतो यकृताचं कार्य हे सुरळीतपणे चालू करतं आणि त्याला आपण गिल्बर्ट्स डिसीज म्हणतो, जो सर्वसाधारणपणे 15, 20, 30 वर्षामध्ये दिसून येतो. आणि तो भावांमध्ये दिसतो, 2 भाऊ आणि बहिणीमध्ये दिसतो, कधी कधी तो आई, भाऊ, बहीण अशा स्वरूपात आपल्याला तो दिसून येतो. त्याला गिल्बर्ट्स डिसीज म्हणतात. याला आपण कंजनाइटल जॉन्डिस म्हणतो. आणि दुसऱ्या तऱ्हेचा जो प्रकार आहे, जो मगाशी मी म्हटलं ब्रिक्स, म्हणजे लिव्हरमध्ये सर्व काही कार्य चांगलं चालू आहे परंतु जे बिलिरुबिन तयार होतं, जो पित्ताचा रस तयार होतो, तो लिव्हरमध्येच छोट्या छोट्या त्यांच्या ज्या नलिका असतात ज्याला आपण म्हणतो इंट्राहेपॅटिक बिलियरी कॅनॅलिक्युलाय, याच्यामध्येच सर्व ते स्थापन होऊन राहतं, साठून राहतं आणि त्याला म्हणतो आम्ही कोलेस्टॅसिस. सो कोलेस्टॅसिस असल्यानंतर अशा लोकांना आम्ही रिफॅम्पिसिन नावाचं जे टीबीसाठी औषध वापरलं जातं ह्या औषधाची मात्रा देतो.
योग्य तऱ्हेच्या डोसमध्ये रिफॅम्पिसिन दिलं तर हे कोलेस्टॅसिस डिसअपिअर होऊन ते सर्व जे तयार झालेलं पित्त आहे हे लहान आतड्यात पित्ताशयाच्या नलिकेद्वारे होतं किंवा येतं. याच्यामध्ये आपल्याला काही लिव्हर फंक्शन टेस्ट नंतर आणि अल्ट्रासाऊंड नंतर या गोष्टीचं निदान आपल्याला करता येतं आणि रिफॅम्पिसिन दिल्यावर बरं वाटलं म्हणजे हा ब्रिक्सचा रुग्ण आहे हे आपल्याला सांगता येऊ शकतं. फारच छान. मित्रांनो, कावीळ हा विषय मोठा आहे आणि वेळ थोडा आहे, तर जास्तीत जास्त माहिती द्यायचा आम्ही तुम्हाला प्रयत्न करतोय. वृंदा मॅडम, तुमच्याकडे वळतो. हेपॅटायटिस हे आपण आता जाणलं की मुख्य कारण आहे कावीळ व्हायचं. तर हेपॅटायटिसचे जे प्रकार आहेत ए आणि ई विषयी थोडक्यात आम्हाला सांगता आलं, त्याचा प्रसाराविषयी थोडक्यात सांगा. हेपॅटायटिस ए आणि ई हे जे आहे हे मुख्यत्वे आपण दूषित पाणी किंवा दूषित अन्नपदार्थातून होतं. त्यामुळे आपण अशुद्ध पाणी किंवा मग उघड्यावरचे खाद्यपदार्थ खाल्ले किंवा खाताना जर आपण हात आधी स्वच्छ धुतले नाहीत तर ह्यातून होतं. आणि जसं म्हटलं तसं की ह्याचं प्रमाण हे काही फारसं गंभीर स्वरूपाचं नसतं बहुतांश वेळा. त्यामुळे योग्य तो आहार, सकस आहार आणि आराम केल्याने हे कावीळ नियंत्रणात येऊ शकते. फारच छान. जोशी सर, आम्हाला जे बाकीचं आहे हेपॅटायटिस बी आणि सी त्याचा थोडक्यात प्रसार संक्षिप्त रूपामध्ये आणि लसीकरणाविषयी पण सांगा. हेपॅटायटिस बी याच्याविषयी हेपॅटायटिस बी आणि सी हे जे दोन व्हायरल रोग आहेत, व्हायरल डिसीजेस आहेत, हे लिव्हरला प्रामुख्याने अफेक्ट करतात आणि त्यामुळे काय होतं की माणसाला क्रॉनिक हेपॅटायटिस होतो. जर ह्या माणसामध्ये शिरलेला व्हायरस बीचा असो किंवा सीचा असो, जर आपण तो इरॅडिकेट केला नाही अँटीव्हायरल ड्रग्जनी, तर हा व्हायरस लिव्हर सेलला डिस्ट्रॉय करत जातो. हा व्हायरस लिव्हरमध्ये मल्टिप्लाय होतो आणि जर लिव्हरच्या पेशी या मृत पावल्या तर तिथे फायब्रोसिस निर्माण होतो आणि क्रॉनिक हेपॅटायटिसनी ह्या तऱ्हेच्या लिव्हर सिरोसिसकडे माणसाची वाटचाल चालू राहते. हा लिव्हर सिरोसिस कधी कधी प्रोग्रेसिव्ह होतो आणि याला इंग्लिशमध्ये आपण हेपॅटिक इनसफिशियन्सी म्हणतो. म्हणजे लिव्हरची सर्व कार्य या क्रॉनिक हेपॅटायटिसमुळे कमी होऊ शकतात. म्हणजे प्रोटीनचं सिंथेसिस किंवा प्रथिनांचं सिंथेसिस कमी होतं. पेशंटला हायपोप्रोटीनेमिया होतो. पायावरती हातावरती सूज येऊ शकते. पोटात पाणी होऊ शकतं. त्याच्यानंतर या माणसाला किंवा या रुग्णाला कोॲग्युलोपॅथी म्हणजे जे रक्त घट्ट होण्याचे जे पदार्थ आहेत ते नाही तयार झाले. बिलिरुबिन आणि पाचक रस हे आतड्यात न पोचल्यामुळे या रुग्णांना ज्याला आपण म्हणतो स्निग्धांश किंवा फॅट सोल्युबल व्हिटॅमिन्स ही येऊ शकत नाही आहेत. त्यामुळे ह्या रुग्णांना असा प्रॉब्लेम होतो की व्हिटॅमिन के, व्हिटॅमिन डी यांची डेफिशियन्सी निर्माण होते आणि अशा तऱ्हेच्या आणि मग ज्याला आपण म्हणतो की लिव्हर सेल इंड्यूस माल न्यूट्रिशन याच्यामध्ये हा रुग्ण जातो. आता बी रुग्णासाठी हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन आहे. आता आपण जशी ट्रिपल, पोलिओ अशी जी व्हॅक्सिन्स देतो त्याचवेळी हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन घेणं संयुक्तिक आहे. त्याच्या बूस्टर डोसचं सुद्धा शेड्यूल आहे आणि ते माणसांनी अगदी रेग्युलरली फॉलो करावं जेणेकरून हेपॅटायटिस बी हे अवॉइड करता येतं. आम्ही हेल्थ केअर वर्करना इसेन्शियली की त्यांनी हेपॅटायटिस बीचं व्हॅक्सिन घेतलंय की नाही हे अगदी काळजीपूर्वकपणे बघतो. परंतु हेपॅटायटिस सीसाठी व्हॅक्सिन नाही. हेपॅटायटिस बी आणि सी याचा जर प्रादुर्भाव दिसला तर मग याच्यासाठी आम्ही जिनोम सिक्वेन्सिंग करतो. त्यांचं क्वांटिटेटिव्ह ॲनालिसिस करतो की नुसतंच हेपॅटायटिस सरफेस अँटीजन पॉझिटिव्ह आहे की याच्यामध्ये व्हायरसचं प्रमाण खूप आहे. जर ते व्हायरसचं प्रमाण सिग्निफिकंट वाटलं तर मग याच्यासाठी हेपॅटायटिस बी इरॅडिकेशनची ट्रीटमेंट आहे. त्याचा स्टँडर्डाइज प्रोटोकॉल आहे. तशीच हेपॅटायटिस सीची इरॅडिकेशनची ट्रीटमेंट आहे त्याचा स्टँडर्डाइज प्रोटोकॉल आहे. आणि सायन हॉस्पिटलमध्ये सर्व्हिलन्स ऑफ हेपॅटायटिस बी आणि सी आणि त्यांच्या ट्रीटमेंटसाठी एक स्पेशल सेंटर आहे आणि तो नॅशनल हेपॅटायटिस बी आणि सी कंट्रोल प्रोग्रॅम याच्यामध्ये सेंट्रल गव्हर्नमेंटच्या फंडातून तो कार्यरत आहे. आणि अशा रीतीने ॲडव्हान्स इन्व्हेस्टिगेशन बी आणि सी व्हायरससाठी आम्ही नियमितपणे करतो आणि त्याच्यासाठी मिळणारी अँटीव्हायरल ड्रग्ज जी अतिशय महागडी असतात
पण या प्रोग्रॅममधून केंद्र सरकारच्या माध्यमातून आम्ही ती औषधं गरीब आणि श्रीमंत दोन्ही रुग्णांना मुफ्तपणे अवेलेबल करून देतो. फारच छान. डॉक्टर मोहन जोशी सर आणि डॉक्टर वृंदा कोलते मॅडम, वेळात वेळ काढून तुम्ही इथे आलात आणि आमच्या मित्रांना फार छान माहिती दिली कावीळ याविषयी. त्यासाठी दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीतर्फे, आमच्या आरोग्य संपदा टीमतर्फे आपले खूप खूप आभार आणि पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा. मित्रांनो, वेळ मर्यादित आहे, तुमच्यावरचं प्रेम अमर्यादित आहे. पुढील भागात एका नवीन विषयासोबत पुन्हा भेटूया आपल्या लाडक्या कार्यक्रमात, ज्याचं नाव आहे डॉक्टर स्पीक्स इन आरोग्य संपदा, फक्त आणि फक्त सह्याद्री वाहिनीवर, प्रत्येक घरासाठी, घरातल्या प्रत्येकासाठी. नमस्कार, धन्यवाद.